का? संताचं कार्य अगोदर समजावून सांगणे, नाही ऐकलं तर संताचा निरोप देवाकडे जातो आणि देव संहाराला तत्पर होतो. ऐक. नाही ऐकलं. कोण आहेस तू? अंगद. माहित नाही तुला माझी ओळख नाही? अरे माझ्या बापाने तुला 6 महिने बगलेत दाबून ठेवला होता, त्याचा पुत्र आहे मी, वाली पुत्र. नाही का? आणि युद्ध सुरू झालं मध्ये, रावणाचे 4 मुकुट खाली पडले. नाही का? आणि मुकुट खाली पडतात समोर काही राक्षस होती, ती राक्षस अंगदावरती धावून आले आणि अंगद त्यांच्याशी युद्ध करू लागला. तेवढ्या वेळात बाकीच्या बलाढ्य राक्षसांना रावणाने सांगितलं, जा याला उचलून समुद्रात फेका. असं म्हटल्याबरोबर अंगदाने काय केलं, आपला एक पाय मागे आणि एक पाय समोर ठेवला. सांगितलं, माझा पाय जो हलवेल तर मी इथून सहजरित्या निघून जाईल. सर्वजण पायाला धरून हलवत होते, पाय उचलत नव्हता. त्याच्या मागे एक कारण आहे. सीतामाई अशोक वाटिकेमध्ये होती आणि सीतामाई कुणाची मुलगी आहे? धरणी मातेची. आणि त्या धरणी मायला अंगदानी उभं राहिल्यावर शपथ दिली होती, धरणी माय तुला तुझ्या जावाईची शपथ आहे, माझा पाय कुणाला उचलू देऊ नको. कारण जर माझा पाय उचलला गेला तर सीतामाई परत येणार नाही. म्हणून एक जावयाची लाज राख, दुसरी तुझ्या लेकीची लाज राख.